नमस्कार मित्रांनो, जय शिवराय मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी 24 तास चांगदेव जाधव ब्लॉकवर राहणार, यूट्यूबला राहणार. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी लढणार, जनतांसाठी बरेच भाषणं करणारा, बरेच ब्लॉगर बनवलेला, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी. महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय, अत्याचार होतोय, गरीब होत चालला, श्रीमंत होत चाललं. श्रीमंताची पोरं मंत्र्याची पोरं मंत्री व्हायला लागली, खासदार व्हायला लागली. आपला गरीब शेतकरी व्हायला लागला. 12वी शिकलेली मुलं, 15वी शिकलेली, 18वी शिकलेली मुलांना नोकरी लागत नाही. त्या तरुण पिढीला चान्स भेटत नाही. मी काय म्हणतो, आपल्या तरुण पिढीला, यंगस्टार पिढीला इलेक्शनला कॅन्डिडेट म्हणून त्यांना पण चान्स भेटायला पाहिजे. तरुणातली पण नेते व्हायला पाहिजे. काय सगळे म्हातारे नेते होऊन काय चालतंय का महाराष्ट्रात? काय चालतंय का? तरुण पिढी पण नेते व्हायला पाहिजे. गरीबातला पण आपल्या नेता व्हायला पाहिजे. गरीबातली पण जागा पाहिजे. गरीबातली पण महाराष्ट्रातल्या 18 पकड जातींसाठी, 18 पकडांसाठी आम्ही सगळ्या 18 पकड जातींसाठी करतो भाषणं. तुम्हाला सांगतो, त्या पंढरपूरमध्ये इतकी गर्दी होती, इतकी तुफान गर्दी होती. सामान्य तेज होता संतोष देशमुखांचा. त्यावेळेस धनंजय देशमुख त्यांचं भाव आलं तर सामान्य तेज होता त्या सभेला. गर्दी, तुफान गर्दी. ती संतोष देशमुख होता. धनंजय देशमुख भाव आजारी होतं, रडत होतं. त्याच्या भावाला न्याय भेटायसाठी म्हणून हे गरीब कमीत कमी त्याला 40 मिनटं मारत होती, डोळं फोडून ही महाराष्ट्रात निर्गुण हत्या, एवढी बेकार हत्या महाराष्ट्रात. तरुणांसाठी, युवकांसाठी महाराष्ट्रात एवढा भ्रष्टाचार, इतका अत्याचार, एवढा हुकुमशाही, लोकशाही संपली काय? गोरगरिबांसाठी वाक कोण नाही काय? कोण गरीबाची दखल कोण घेणार नाही काय? गरीबाला कोण मदत करणार नाही काय? गरीबावरने अत्याचार झालं. महाराष्ट्रातली जनता, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सरकार बनवता, ज्यावेळेस तुमच्या हक्काचं मतदान टाकता, 1000 रुपये घेता मतदान टाकता, तुम्ही त्यावेळेस तुमचा हक्क पण निघलेला असतं, तुमचं मतदान पण निघलेलं असतंय. मतदानच्या वेळेस तुम्ही विचारत नाही. माणसं मतदानच्या वेळेस रॅल्या काढते, ते तुफान गर्दी होती, इकडं पळते ते, तिकडं पळते ते. महाराष्ट्राच्या राज्यात प्रत्येक सभा घेते ते, प्रत्येक भाषणं घेते ते, प्रत्येक तुफानी गर्दी होती महाराष्ट्रात. एखाद्या नेत्याच्याकडे आमचा नेता आला, अरे उद्या तू आजारी पडला, उद्या तू मेला बिला, उद्या काय झालं बिलं, मलाच काय झालं, मी आजारी पडलो मेलो, उद्या कुठला मंत्री म्हणायला मेला, ह्याला काय 10-15 लाख रुपये द्यावा कोण नाही. मतलबची दुनिया, आपला किस्सा गरम करायचा असते, आपली जेब गरम करायची असते. आजकाल ह्या कलियुगमध्ये कोणाचं नाही. जे बोलल ती धाडस करल. गांडोच्या अवलाद म्हणून जगायला नाही, एक दिवस वाघावानी जगाल, मेलं तर चालेल. महाराष्ट्रातल्या काळासाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या मीडियापर्यंत पण मी गेलो. मीडिया पण आम्हाला काय जवळ येऊन देत नाही, भाषण पण आमचं घेत नाही. आम्हाला काय मंत्री आम्हाला भेटून देत नाही. आम्ही बोलतो, आमचं तोंड फटकुळ आहे, आम्ही बोलतो. महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतो, महाराष्ट्रात अत्याचार होतो. गरिबांना लाठ्या मारते ते, कुठे भिकारी बघायला लागला, ही बघायला लागला, ती मागायला लागला, ही सामान्य लोक, कोणाची मजबुरी असते, कोणाची अडचण, पण त्याच्या मागं काय घडलेलं असतं, त्याच्या मागं अडचणी काय झालेल्या असतं हे असतं. पण लोक मारतात काय पैशांची घमंडी कशी. पण आणि आपल्याला राग म्हणजे युगो म्हणजे आपला राग ती भीक माग असतो, कंट्रोल ती करायचा असतो. आजकाल कोणाचं काय नाही, दुनियात मेलं की गेलं. जीवनात काय येत नसतं. आपल्या जीवनात 4 गोष्टी असून, खेळून बोलून, जनतांची कामं करून, गरिबांची, युवकांची, महाराष्ट्रातल्या काळांसाठी. हो का, मी महाराष्ट्रात बरेच ब्लॉग केले, बरेच भाषणं केली. तरुणांचं रक्तसळ, मी सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता, मरते दम तक मी जनतांसाठी भाषणं करणार, ब्लॉग करणार. जोपर्यंत हाय तोपर्यंत माझं शरीर, माझा आत्मा, जोपर्यंत माझं श्वास चालते, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी निर्बंध म्हणून भाषणं करणार, निर्बंध म्हणून लढणार. कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, लूटमार होते त्या, चोऱ्या होते त्या, छोट्या मुलीवरनी बलात्कार होतो, 7-7 वर्षाच्या, 10-10 वर्षाच्या. आणि हे महाराष्ट्रातलं बीडचं प्रकरण तर वेगळंच झालं. बीडमध्ये इतकी हत्या केली, इतकी बेकार केली. त्या संतोष देशमुखला 40 मिनटं मारत होते. म्हणजे महाराष्ट्रात आज कमीत कमी 2 महिने झालं त्या घटनाला, त्या संतोष देशमुखला अजून न्याय भेटत नाही. अजून त्याचा भाव धनंजय देशमुख इकडं आंदोलन काढतो, तिकडं आंदोलन करतो. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना समर्थक द्यायला लागलाय, सपोर्ट द्यायला लागलाय. पण ही जरी आपल्याच कोणाच्यात घडलं असतं, आपल्याला किती वाईट वाटलं असतं. पण येणाऱ्या काळांसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी आज हे संतोष देशमुख झालाय म्हणून उद्या दुसरा कुठला संतोष देशमुख म्हणून असं घडून नये म्हणून ते धनंजय देशमुख त्याच्या भावासाठी न्याय मागतोय. प्रत्येक ठिकाणी मुंबईला जाते ते, रामदास आठवलेची गाठ घेते ती, प्रकाश आंबेडकरांची गाठ घेते ती. प्रत्येक अलग ठिकाणी त्यांच्या भावाला न्याय भेटायला पाहिजे म्हणून. आणि वाल्मिकांना इतक्या खंडण्या, इतक्याही त्यानं पण हे त्याचं पण नाव विनवाट झाले. पण ही चुकी केली. महाराष्ट्रात एवढी निर्गुण हत्या झाली आहे. महाराष्ट्रातली जनता, युवा, तरुण पिढी, काय लोक, काय समर्थक असतील, त्यांची मला शिव्या देतील, 4 मारतील, ह्याला दिसलं की खलास करून टाकावं असे पण माणसं म्हणत असतील मला भाषांमध्ये. मी यूट्यूबला बोललो, ब्लॉक केल्या, ही केल्या महाराष्ट्रातल्या नेतो. पण चांगदेव जाधव कधी घाबरणार नाही, गांडोच्या अवलाद म्हणून जगणार नाही. मेलं तर चालेल. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, युवकांना आणि महाराष्ट्रातल्या तरुणांचं रक्त सळसळ केल्याशिवाय चांगदेव
जाधव कधी घाबरत नाही, कधीच भेट नाही. आगे ना पिछे कोण काय नाही, आमच्या मागं कोण नाही, सगळे ही झाले. ते जनतांसाठी आम्ही निर्भय आहे आणि आम्ही एकटंच लढतोय महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, युवकांसाठी. आम्हाला कशाचा घमंड नाही, आम्ही एक पैसा नाही आमच्याकडे, काय नाही. आम्ही सामान्य माणूस, सामान्य जीवन जगतो, जनतांसाठी भाषणं करतो, ट्विट करतो, लोकांमध्ये फिरतो, लोकांमधलं दिवस बघतो, लोकांचं काय चाललंय, कसा अनुभव घेतो. आम्ही वाचनाचा अनुभव घेतो, आम्ही वाचून भाषण करत नाही. काय काय असं वाचते ते बघते ते, हां मग हे फोड भाषण, मग आम्ही वाचून करत नाही. युवकांसाठी, नेतृत्वांसाठी, महाराष्ट्रातल्या माझ्या आया बहिणींसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी तुम्ही एक असा नेता चांगला वर महाराष्ट्रातल्या राज्यावर असा एक पॉवरफुल माणूस बसवा, चांगला माणूस, तुमची गरिबांची कामं करणारा माणूस, 24 तास जनतांमध्ये कामं करलेला, जनतांसाठी. हे पण हे करायचं कुणी, आपली लोक आपल्याच भांडणं करते. हे चल हे पुढं चाललं ह्याचा पाय ओढून राहणार, त्याला आपण उलट समर्थक द्यायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. आपल्या गरीबातला नेता झाले तर काहीतरी फायदा होईल, काहीतरी चांगलं होईल, गोरगरिबाचं कल्याण होईल. पण आपल्या लोकांनी पण विचार करायला पाहिजे, आपल्या लोकांनी पण समर्थक द्यायला पाहिजे. ही नेता लोक येणार, आपल्या जातभेद करणार, आपल्यात भांडणं लावून त्यांनी निवांत बसणार माझ्या बघत. आपली आजकाल कोण सत्ता आहे तर पावर आहे, पॉलिटिक्स किंग मेकर, पॉलिटिक्स अँड किंग मेकर, पॉलिटिक्स पॉवर आहे तर सत्याचा 5 वर्षी लाभ घ्यायचा, ही घ्यायचा. त्यानंतर आपल्या जातीभेद करणार, मतदानसाठी ह्याच्यासाठी जातीभेद करणार, आपल्यात भांडणं लावून देणार, आपल्या ह्या नेत्याला माझ्या काय बोला म्हणून आपल्यात भांडणं होणं, आपल्यात तोडातोडी. हे असं होऊ नये म्हणतोय मी, असं होऊ नये म्हणतोय महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. महाराष्ट्रातली जनता पण मला बघते, महाराष्ट्रात कोण मला पण ब्लॉग म्हणले, काय मला फॅन भेटली, माझे एक 10-15 फॅन भेटली. यूट्यूबला मी भाषण केलेली, पोस्ट केले, भाऊ तुमचं 1 नंबर कार्य चालले, 1 नंबर तुम्ही भाषणं करायला लागलाय. गरिबांसाठी तुम्ही एक चेहरा आहे, एक महाराष्ट्रातला ही चेहरा आहे. तुम्ही गरिबांसाठी तुम्ही जेवढं भाषणं करताय, कुठं भ्रष्टाचार होतोय, कुठं अत्याचार होतोय, त्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडताय. नवीन पिढीसाठी एक आज तुम्ही प्रेरणा आहे, तुम्ही एक विचार आहे. ही आजपर्यंत तुम्हाला सफलता ना भेटो, तुम्हाला काय येऊ ना, तुम्ही फक्त परमेश्वरावर, देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही निश्चिंतपणे भाषणं चालू ठेवा. तुमची भाषणं बंद पडून देऊ नका. मला म्हणली काय लोक पण चांगली, काय लोक आम्हाला चांगली समज देते आणि काय आमचे समर्थक, आमची ही कार्यकर्ता, आमची ही सगळी काय लोक मला नाव ठेवत असलेले, काय लोक मला शिव्या पण देत असलेले, ही काय करायला लागले, हे काय बोलायला लागले, काय लोक मला चांगली पण म्हणत असलेले, आया बहिणी, तरुण पिढी, यंगस्टार पिढी, माझी बुजुर्ग पिढी सगळी मला म्हणत असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.